टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बदलत्या हवामानाचा फटका फळांचा राजा अर्थात हापूस आंब्याला बसलेला पाहायला मिळतो आहे। वाढत्या तापमानामुळे आंबा या ठिकाणी भाजून निघतो आहे। उष्णतेमुळे आंबा फळाची जी गळ आहे ती वाढलेली आहे, तर तापमान बदलामुळे आंब्याच्या झाडावरती किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होतो आहे। नैसर्गिक संकटामुळे यावेळेचे आंबा उत्पादन केवळ 20 ते 22% एवढंच असल्याचं पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या तापमानाचा पारा हा 38 अंशावरती पोहोचलेला आहे। ढगाळ हवामान आणि वाढत्या तापमानामुळे आंब्यावरती मोठ्या पद्धतीने सध्या किडीचा प्रादुर्भाव होतो आहे आणि त्यामुळे आंबा बागायतदारांना या ठिकाणी हातातोंडाशी आलेलं पीक सांभाळण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा फवारणी करायला लागते। जवळपास ही 15 दिवसातली तिसरी फवारणी आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे आंबा बागायतदार आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। आता काय परिस्थिती सध्या, काय सांगाल? वातावरणाच्या बदलामुळे कीड रोग हा जो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, हा आता तुम्ही आंबा बघा केवढी साईज त्याची झालेली आहे आणि हा आता आंबा किडीमुळे खराब झालेला आहे। आज जवळजवळ 20 दिवसात माझी ही तिसरी फवारणी आहे चालू आंबा ह्या किडीसाठी। त्याच्या आधी थ्रिप्सचा त्रास होता, अजूनही थोडाफार थ्रिप्सचा त्रास आहेच आम्हाला अजून। आणि आता जो दुसरा मोर परत आलेला आहे त्याला कुठं थोडीफार प्रमाणात कैरी सेटिंग झाली होती, ते वाढत्या तापमानामुळे ती सुद्धा पिवळी पडून गळायला लागलेली आहे। त्याच्यामुळे जवळजवळ यंदा 15 ते 20% उत्पन्न आपल्याला मिळेल असा अंदाज आहे। नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हातातोंडाशी आलेलं पीक आता वाचवण्यासाठीची धडपड आंबा बागायतदार या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।